दंडवत पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 75 अळजपुरी अवस्थान प्रतिदिनी अंबिनाथा गमन. म्हणजे स्वामींचं अचलपूरला मुक्काम असताना दर दिवशी ते अंबिनाथाच्या मंदिरामध्ये फिरायला जात असत. गोसावियांसी मर्दना मादने होय, पाटाऊ पारावन घेती, काढनिया घोडा पालानी, गरुडा घोड्यावरी आसन होय, मग गोसावी अंबिनाथाशी बीजे करीती. स्वामी अचलपूरला मुक्कामी असताना दररोज दैनंदिनी त्यांचा सकाळी मर्दाना मादने मालिश वगैरे झाली, आंघोळ वगैरे सर्व आटोपल्यानंतर त्यांना पाटाऊ म्हणजे जुन्या जमान्याचे रेशमी वस्त्र जे होते, रेशमी चांगले पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र त्यांना परिधान करायचे आणि ते रेशमी वस्त्र घातल्यानंतर तिथून निघायचे. काढनिया घोडा पालानी, गरुडा घोड्यावरी आसन होते. तिथून निघते वेळी त्या राजाचा गरुड नावाचा एक सुप्रसिद्ध घोडा होता. त्या घोड्यावर स्वामी आसनस्थ होत. मग गोसावी अंबनाथाशी बीजे करीती, दारवंटा घोड्या खालुते उतरती. त्या गरुड घोड्यावर बसून स्वामी गावाच्या बाहेर एक अंबिनाथाचं मंदिर होतं, त्या अंबिनाथाच्या मंदिरामध्ये जायचे. दारवंटा गोल्या खालुते उतरती. आणि मंदिराच्या समोर दरवाजासमोर गेले की घोड्यावरून खाली उतरत. श्रीकरीची चामाटी घोड्याच्या कानी घालीती. श्रीकरीची चामटी म्हणजे स्वामींच्या हातात जो घोड्याचा लगाम असे, तो लगाम स्वामी घोड्याच्या कानात लटकून देत होते. घोड्याच्या खाली उतरले की घोड्याचा जो आपल्या लगाम असते हाती, तो त्याच्या कानात लटकून द्यायचा. तो स्थिती सुख भोगी तू राहे. तर जोपर्यंत तो लगाम त्याच्या कानात लटकवत राहे तोपर्यंत त्याला स्थिती होय. त्याला स्थिती अशी होय की स्वामी जसे आपल्या जवळच आहेत, आपल्या घोड्यावरच बसलेले आहे. मग त्याला भान नव्हतं, स्थितीमध्येच आहे तो, की जसं चालत जाय की नाही की स्वामी बसेल आहे तर स्वामी आपल्या पाठीवरच बसेल, अशा याप्रमाणे त्याचा सुखानंद व्हायचा, तो स्थितीत मग्न व्हायचा. आणि जोपर्यंत स्वामी येत नाही तोपर्यंत तो त्या स्थितीतच राहत होता. गोसावी भीतरी बीजे करीती, बारवे जळ मांडविये श्रीमुख प्रक्षाळीती. तर तिथून स्वामी आतमध्ये प्रवेश करत. तिथं बारव म्हणजे एक तुम्ही विहीर बी म्हणू शकता जुन्या जमान्याची. तर तिथं बारव होती. तर त्या बारवमध्ये जळ मांडीवरी श्रीमुख प्रक्षाळीती. जळ मांडवीये श्रीमुख प्रक्षाळीती. जळ मांडवीये म्हणजे घोटणी, या घोटा राहते ना आपला पायाचा, घोट्यापर्यंत आणि हाताच्या खुंब्यापर्यंत. स्वामी पायाच्या घोट्यापर्यंत पाय धूत आणि खुंब्यापर्यंत हात धूत आणि पूर्ण तोंड वगैरे धूत. मुख प्रक्षाळीती. श्रीचरणे प्रक्षाळीती म्हणजे घोट्यापर्यंत पाय धूत आणि या खुंब्यापर्यंत आपला हात धूत. मग अंबिनाथापाशी बीजे करीती. म्हणजे हात पाय धुतल्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर अंबिनाथाच्या मंदिरात आतमध्ये प्रवेश करायचे. मादानीचे उदक घेती. मादानीचे म्हणजे राजन, ज्याला आपण रांजण म्हणतो. मादानीचे उदक घेती. त्या राजनामधलं पाणी बाहेर काढायचं. अंबिनाथावरी घालीती. आणि ते पाणी घेऊन अंबिनाथाची जी पिंड होती
त्या पिंडीवर टाकायचे. श्री करे स्पर्शिती हडपिया ते विडा मागुनी मादानी ती मुनी अंबिनाथा वाती. सोबत त्यांचा जो पहारी करीर आहे, स्वामी आपल्या हातानं पाणी घ्यायचे आणि त्या पिंडीवर टाकायचे, पिंडीला धुवायचं, आपल्या हाताचा स्पर्श करायचे. आणि हे झाल्यानंतर जो सोबत पहारेकरी असे त्याला म्हणा तो विळा घे नारळाचा, आणि विळा घेऊन तो त्या राजनात जायचा, त्या राजनामध्ये तो विळा धुवायचा. आणि तो विळा धुवून आणल्यानंतर स्वामी आपल्या हातात घेऊन त्या अंबिनाथाच्या तिथं वाहत होते. मग गोसावीती दारामध्ये एके दारे बाहेरी बीजे करीती. त्या मंदिराला 3 दारं होते. तर कोणी एका दारामधून, कधी या दारातून, कधी त्या दारातून, कधी त्या दारातून, कोणीही एका दारातून स्वामी बाहेर निघत होते. ऐसे एके दारे बाहेरी बीजे करीती म्हणजे कोणतेही एका दारातून बाहेर निघत होते. प्रदक्षिणा करीती मग चौकी आसन होय. हे झाल्यानंतर त्या मंदिराला स्वामी प्रदक्षिणा घालत, आणि प्रदक्षिणा घातली की बाजूला एका ओट्यावर आसनस्थ होत. तेथे वैष्णवाते गाणे होती. तर वैष्णव मार्गी लोक जे होते त्यांचे तिथं आरते भजनं गाणे, ते डपाचे भजनं वगैरे ते चालत होते. असे ते ऐकिती. तर त्यांचे जे भजनं वगैरे आहेत ते स्वामी ऐकत. पुराण होत असे तरी पुराण ऐकिती. पुराण म्हणजे पोथी पुराण वगैरे जे काही चर्चासत्र आहे ते चालू राहायचं, ते पण स्वामी तिथं ऐकत असत. पेखणे म्हणजे नृत्य. जसं आपण म्हणतो हे नृत्य म्हणजे नाच डान्स. आजच्या ह्याच्यात डान्स म्हणतात, त्यावेळेला नृत्य कला होत्या. तर ते नृत्य होत जाय. जसं आपलं एरणी नृत्य होते, त्या इथले मागासवर्गीय गावातले लोक असतात ते पंख विंख लावून ते नाचतात कुदतात. तसं ते नृत्य जे होतं ते नृत्य पाहत होते. तरी पेखणे आवळो किती मग त्यागू देती मग बीजे करीती. मग त्यावेळेस काय होय, यांना पाहून गावातले लोक जे आहेत कानीची चामडी श्री करे घेती. हे सर्व पाहिल्यानंतर वापस यायचे आणि घोड्याच्या कानात जो लगाम लटकवलेला आहे तो लगाम हातात घ्यायचा आणि हातात घेऊन घोड्यावर स्वारी व्हायची. तर यांची हे एवढी सुंदर मूर्ती 32 लक्षणी हे सर्व पाहून, वा एवढ्या गोरे गोमटे मूर्ती आहे सर्व आहे. गावातले लोक जे आहे, कोणी बाया ग्या माणसं गिणसं आपसात कुजबूज करत, काय करत, गावीती लोक चर्चा करीती. राम धरण्याशी लेकू लग्नाशी आली. तिथे लोक म्हणत, हा एवढा सुंदर माणूस आहे, एवढा सुंदर पुरुष आहे, रामधरण्या राजाची पोरगी जवान झाली, ते लग्नाला आली, तर बहुतेक रामधन्य राजानं आपला जवाई म्हणून याले नियुक्त केलं असावं. कोणी म्हणे नाही, हा याचा कोणी सोयरा धायरा असेल, कोणी संबंधित असेल, कोणी म्हणे पाहुणा असेल. असे लोक आपापले मनाचे मांडे करत आणि चर्चा करीत होते. मग वेदी केशी बीजे करीती. तेथ बकुळाच्या वृक्षापाशी घोडा उभा करीती. त्याच्यानंतर हे नृत्य वगैरे सर्व पाहिलं की तिथून समोर स्वामी निघत आणि यज्ञशाळा म्हणून होती. वेदी केशी, वेदी म्हणजे वेद, केशी म्हणजे शिकवणारी, वेदी केशी म्हणजे पट्टीशाळा, आपल्या भाषेत पट्टीशाळा, ते त्याला म्हणत होते त्यावेळेस यज्ञशाळा. मग वेदिकेशी बीजे करीती म्हणजे घोड्याच्या कानातला लगाम काढला की घोड्यावर सवारी होत आणि त्या शाळेमध्ये तेथे बकुळाच्या वृक्षाखाली घोडा उभा करीती. तर तेथं बकुळा म्हणजे बाभूळ किंवा दुसरं कोणी त्या टाईमचं झाड होतं, त्या झाडाखाली घोडा उभा राहायचा. आणि घोडा उभा राहिल्यानंतर वेदिकेशी ब्राह्मणापाशी नावे गो आसन होय.
त्याचे यज्ञशाळा होते. त्या यज्ञशाळेमध्ये जाऊन स्वामी तिथं बसत. मग गरुडा घोड्यावरी आसन होय, आणखी पुन्हा उठून घोड्यावर बसत. मग आवारा भितरी बीजे करी ती. तिथून सर्व झालं की रामधरण्याच्या आवारामध्ये स्वामी आणखी वापस येत. देवारे चौकी हे मर्दना मादने आरोगणा होय. त्यांचं जे देवघर होतं देवरा, त्या देवऱ्यामध्ये स्वामींना आसन व्हायचं. आसन झाल्यानंतर त्यांचं जेवण बिळा कुळा सर्व तिथं आटपायचं. रामधरण्याची माता श्रीचरणा तुळशी वाये. कारण रामधरणे हा राजा जो होता, याच्या आईनं असं प्रण केलं होतं की मी दररोज स्वामींच्या पायावर तुळशी मंजुरी आणि पान वाहीन. मग जेवी ते गोसावी अंशी डोलला रे यावरी पौड होय. हे झाल्यानंतर तिची तुळशी बिळशी वाहिली, स्वामींचं जेवण झालं की डोलणारे म्हणजे वरचा माळा, त्याच्यावर स्वामींना पौढ होईल. मग स्वामी तिथं झोपून राहत होते. अशा प्रकारे पूर्वार्धाची लीळा क्रमांक 75 इथं आटोपली. पूर्वार्ध लीळा क्रमांक 76. चुने जाती निरोपण. चुने जाती निरोपण म्हणजे जुन्या जमान्यामध्ये भिंतीला जो चुना लावला जात होता तो घाणा करून असा. तर चुने जाती निरोपण म्हणजे चुन्याच्या किती जाती आहेत, त्याचं परीक्षण कसं आहे आणि चुना कसा असावा याचं निरोपण. त्या चुन्याबद्दल निरोपण हे लीळेचं नाव. एकुदी गोसावी अंबीनाथासी बीजे केले प्रदक्षिणेशी बीजे करिता ती चव चुनाडे चुना उकरडे होते. स्वामी ज्या टाईमला अंबीनाथाच्या मंदिराजवळ गेले तर अंबीनाथाच्या मंदिरात गेल्यानंतर स्वामी मोरी म्हणजे नाली, नालीच्या दक्षिण दिशेला उभे राहिले आणि तिथून त्यांनी निरीक्षण पाहिलं तर तिथं काही मजूर त्या भिंतीचा, मंदिराच्या भिंतीचा चुना खरडत होते. चुना म्हणजे आपल्या आजच्या भाषेत आपण सांगा पेंट मारला होता, रंग मारला होता. आता चुना चालत नाही, आता पेंट चालते. तर आपला जसा पेंट आता जर डॅमेज झाला आपण खरवून टाकतो, दुसरं टाकतो, तसा तो चुना ते पट्टीने खरडत होते. देवळाची नाशी कने गोसावी उभे राहिले. तर ते चालू असताना स्वामी अगोदर दक्षिण मोरीच्या दक्षिण बाजूला उभे होते. तिथून त्यांनी पुढे पाहिलं. सर्वज्ञ म्हणितले हा चुना का उकडीत असा. मग स्वामी त्यांना विचारलं, ते मजूर जे काम करत होते, का हो तुम्ही हा चुना काऊन काढून राहिले, हा चुना काऊन खरडून राहिले भिंतीचा. नाजी आणि को बरवा चुना असे. ते म्हणाले स्वामी राया हा चुना जुना झाला, रंग जुना झाला, आता इथं नवीन चांगला आपल्याला चुना पोचायचा आहे, म्हणून हा जुना रंग आम्ही काढून राहिलो. तो सारोनी ते या परिस वर हाची निकासे. हा जुना जो चुना लावलेला आहे हा काढायचा आणि याच्यावर चांगला मस्त फसला दुसरा चुना लावायचा. त्याच्याकरता आम्ही हा चुना काढून राहिलो. ते या परी वर हाची निकासे. स्वामी बोलले नाही, तुम्ही जो चुना आता नवीन बनवला आणि जो चुना पुराणा मारलेला आहे तर तुम्ही जो खरडून राहिले हा चांगला आहे. तुम्ही जो नवीन चुना बनवला हा याची बरोबरी करू शकत नाही. हाच चांगला जुना, नवीन त्याच्यावर कामाचा नाही, नवीन चांगला नाही. नाजी आणि गो बरवा झाला असे. ते मजूर म्हणतात नाही जी, नाही स्वामी, हा आता आम्ही चांगला दुसरा चुना बनवला म्हणून जुना काढायचा आणि याच्यावर नवीन पेंट आपल्याला लावायचा. सर्वज्ञ म्हणितले कैसा बरवा झाला असे. मग सर्वज्ञांनी विचारलं की बुवा तुम्ही म्हणता, समोर या समोर, तुम्ही म्हणता की मी म्हणतो की हा चुना चांगला आहे जुना मारलेला, आणि तुम्ही म्हणता की हा वाईट आहे, आता नवीन चुना आम्ही चांगला बनवला,
तर तुम्ही नवीन चुना बनवला चांगला आहे हा कशावरून? तुम्ही जो नवीन चुना बनवला हा चांगला आहे कशावरून? जो करीत असो तो कौनी कौनी करणीचा, ते जाणती तिया सांगितलिया सर्वज्ञ म्हणितले, झाला चुना कैसेनी जाणीजे. ते म्हणाल नाही, हा नवीन चुना आम्ही बनवला, चांगल्या पद्धतीने बनवला, सर्व चांगलं आहे म्हणून हा चांगला आहे. स्वामी म्हणाले नाही, त्याची तुमची पद्धत बनवायची कशी आहे त्याच्यावरून हा जुनाच चुना चांगला आहे, नवीन चुना चांगला नाही. ते जाणती तिया सांगितलिया सर्वज्ञ म्हणितले. तर ते लोक जेवढं जाणत होते, त्यांना जेवढं ज्ञान होतं तेवढंच ते सांगू लागले. सर्वज्ञ म्हणितले, झाला चुना कैसेनी जाणीजे. मग सर्वज्ञ म्हणतात बरोबर आहे तुमचं, तुम्ही म्हणता आम्ही हा चांगला चुना बनवला, अशा पद्धतीने बनवला, तशा पद्धतीने बनवला, पण मला तुम्ही हे सांगा, हा चांगल्या पद्धतीचा उत्कृष्ट चुना बनला हे कशावरून पारख आहे? हे कशावरून पारख करता तुम्ही? मजूर स्तब्ध झाले. सर्वज्ञ म्हणितले, झाला चुना कैसेनी जाणीजे. म्हणजे हा चुना पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं तयार झाला हे तुम्ही कसं ओळखता? तीही सांगितले मग तीही चुने याची दडपणी सांगितली, ते या परिसवर हाची निका. त्यांनी सांगितलं बा आम्ही चुना घेतला, इतका भिजवला होतो, त्याची जी त्यांची बनवायची पद्धत होती या पद्धतीने बनवला, त्याच्यावर आम्ही सांगतो की हा चुना चांगल्या पद्धतीचा बनला. मग ती ही चुने याची दडपणी सांगितली, ते या परिसवर हाची निका. जी जी याच्यावरून आम्ही गॅरंटी घेतो की हा चुना चांगल्या पद्धतीचा बनला आहे. आमुची चुनाड्याची जाती फेडी म्हणितले, फेडीजे लावे म्हणिलिया लावीजे. मग गोसावी चुनियाची जाती निरोप आदरिले. जी जी आमची चुनेयाची जाती म्हणजे आमची चुन्याची जी जात आहे हे अशा प्रकारे आहे. फेडी म्हणितले, फेडीजे लावी फेडिया लावीजे. स्वामी बोलले नाही, ते काय म्हणाले, आम्हाला आमच्या मालकानं सांगितलं, आम्ही काय सांग पाटला काय लवू पण पराठी पेर गहू. मालकानं सांगितलं हा चुना काढा, हा नवीन चुना बनवला, हा लावा, आमचं फक्त एवढंच काम आहे, याच्यापुढे आम्हाला काही माहीत नाही. मग गोसावी चुनियाची जाती निरोपू आदरिले. त्यांचं तेवढं ऐकल्यानंतर स्वामी चुन्याच्या किती जाती आहेत, कसा आहे, काय आहे आणि चुना कसा बनला, कसा बनवा हे पूर्ण जाती स्वामी त्यांना सांगू लागले. मग गोसावी चुनियाची या जाती निरोप आदरिला. अमुकीये जातीचे खडे, अमुक्या जातीचे कोळसे, म्हणजे अमुक जातीच्या चुन्याचे खडे आणि ढमुक जातीच्या कोळसा हे पूर्ण अमुकीची काढोपर्यंत भाजो द्यावे. म्हणजे या जातीचा चुन्याचे खडे आणि या जातीचा कोळसा हे तुम्ही घेतल्यानंतर त्याची जी मर्यादा आहे त्या मर्यादेबद्दल त्याला भाजायचं, त्याला पूर्ण भाजायचं. अमुकीची जातीचा तागू अमुकिया कातू. आपण ताग म्हणतो, ताग कशाला म्हणतात? ताग 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 म्हणजे पळसाचं पान जे असते, पळसाच्या ज्या मुळ्यापासून बनते ना, सालापासून, तर पळसाच्या झाडाची वरची साल काढून फेकतात आणि त्याच्या अंदर जे अत्तर साल निघते त्याच्यापासून रस्सी दोरे धागे बनवतात. पोळ्याच्या दिवशी बैलाच्या खांद्यावर टाकतात, त्याला म्हणतात ताग. हे पेंट मारताना गुच्छी बनवतात, बोरू बनवतात. आज ब्रश निघले, जुन्या जमान्यात तागानंच वापरत होते, त्याला म्हणतात ताग. अमुख्या जातीचा तागू म्हणजे या जातीचा ताग तो त्याच्यात टाकायचा. अमुख्या जातीचे काथू म्हणजे जसं आपण कानपूर कात म्हणतो, काळा कात म्हणतो, जो काही कात पाण्यात खायचा तर अमुक जातीचाच कात त्याच्यात टाकायचा.
तर चुना बनवते वेळी अमुकी उडीद आपले उडीद जे आहे उडीद त्याच्यात टाकायचे, उडीदाचं प्रमाण टाकायचं. वाटीती परी द्रव्य मिळविती परी, हे सर्व सामुग्री टाकल्यानंतर त्याच्यात घाणा चालवायचा आणि त्याच्यानंतर तो जो चुना बनते तो चुना बनवायचा. कुईजविती परी मग सर्वज्ञ म्हणितले, जाता चुना तो येशेनी जाणीजे. तर कुईजती म्हणजे तो आपण कुजवतो तिथं, तो घाणा चालतो, त्याच्यानंतर तो जो चुना बनतो. परी मग सर्वज्ञ म्हणितले, झाला चुना तो येसनी जाणेजी. मग सर्वज्ञ म्हणतात हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तो चुना सर्वोत्कृष्ट बनला, चांगला बनला. मग याची पारख कशी करायची? तुम्ही ना तुमच्या पद्धतीने सांगला हा चुना, पण मी सांगतो हा चुना बनल्यानंतर तुम्हाला विचारलं की तो चुना चांगला, हे पारख काय? तर तुम्ही सांगितलं आम्हाला माहीत नाही. मालकानं सांगलं चुना बनवा, आम्ही पोचून राहिलो. पण तो तुम्ही म्हणता चांगला आहे आणि मी म्हणतो की भिंतीला जर जुना चुना मारला तो चांगला आहे, तर तुम्ही म्हणता हा चांगला. मग कशावरून चांगला, याची पारख काय? त्याला सांगता नाही आलं. मग स्वामी बोलले, झाला चुना तो येशनी जाणीजे. मग मी सांगितली या पद्धतीनं जो चुना बनवला तो पूर्णपणे चांगला चुना झाला. मग याची पारख काय, ते कशी ओळख? काढून सुने या पुढे उंडा काढून करुणे ठेविजे, ते दही भाताचा उंडा म्हणून खडकरी घासू घे खाये, आणि का दुसरे या घासाची वासन पाहे. तो जो चुना बनलाय, जसा आपण उंडा बनवतो गाई म्हशी ढोरायला लावासाठी, त्या चुन्याचा एवढा उंडा बनवायचा मुठभर. आणि उंडा बनवल्यानंतर तो उंडा कुत्र्याच्या समोर ठेवा, तर कुत्रा एका घासात तो उंडा उचलून घेईन, एका घासात तो उंडा उचलून घेईन आणि दुसऱ्या घासाची वाट पाहिन आणि दही भात समजून तो उंडा खाऊन घेईन. काय बोलले? ते दही भाताचा उंडा म्हणून खडकरी घासू घे खाये, आणि का दुसरे या घासाची वास पाहे. तुम्ही उंडा जर कुत्र्याच्या समोर ठेवला, उंडा एका घासात तो उंडा गप्पानं खाऊन घेईन आणि मी पुढे वाट पाहिजे दुसरा उंडा कधी भेटते. या ते स्वान भकी चुना झाला म्हणजे, यात स्वान भक्षी चुना झाला खाले. म्हणजे स्वान बकी म्हणजे कुत्र्याला खाणारा, कुत्रा खाणारा, त्या चुन्याचं नाव स्वान भकी, त्याचं नाव स्वान भकी चुना. चना लाग्या म्हणजे तो झाला चुना ऐसे जाणीजे, मग तेही म्हणितले. अशा प्रकारे जो चुना बनला की कुत्र्यानं दही भात समजून उंडा खाल्ला आणि दुसऱ्या उंड्याची वाट पाहून राहिला, त्याला म्हणतात स्वान भक्षी चुना. अशा तऱ्हेनं जर तो कुत्र्यानं खाल्ला तर समजायचं की चुना परफेक्ट झाला, तो नाहीतर तो तुमचा चुना फेल आहे. जी जी आम्ही परिसो नेनो, ते विचार करत बसले, स्वामी ही पद्धत अशी आम्ही काही मालूम नाही, आम्हाला काही मालूम नाही. मग जाणवणे काही हा गोसावी निरोपावा आणि गोसावीची परिसावा. आता हे आम्हाला मालूम काहीच नाही, कसंच नाही. तर तुमच्या ईश्वराची भाषा तुम्ही जाणा आणि हे पद्धत तुम्ही जाणा. आमच्या खरं दिमागाच्या बाहेर आहे, आमच्या दिमागात काही येत नाही. आणि तुम्ही जे भाषा सांगता ते भाषाही आम्हाला काही समजत नाही. जी जी हे आम्ही भाकणी नेनो जी, तेही म्हणे तरी आम्ही केवी जाणे. तुम्ही जी भाषा सांगता ते भाषाही आम्हाला समजत नाही आणि बोलताही येत नाही.
या आमुच्या जिनी जी आम्हा करवी करवीत असली तरी करीत असो. याच्यात आम्हाला मागचं पुढचं काही मालूम नाही. पण आमचा जो मालक आहे, ठेकेदार आहे, त्यानं जेवढं आम्हाला काम सांगितलं आम्ही तेवढंच फक्त करतो. चुना कसा झाला काय झाला हे आम्हाला काही घेणं देणं नाही. त्यानं सांगितलं हा चुना काढा, दुसरा चुना पोता. आमचं काम आम्ही करून राहिलो. सर्वज्ञ म्हणितले तरी या परीक्षेचं उचडीत असा नोची निका. मग सर्वज्ञ म्हणाले तरी याच्यापेक्षा तो चुना चांगलाच आहे, जुना तोच राहू द्या, नवीन त्याच्यावर लावायची कोशिश करू नका. असं म्हणून लीळा क्रमांक पूर्वार्ध 76 खतम झाली. दंड